प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे शिवाजी, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणींचे तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र महाराज, महा म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा, असे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा न करूया आजच्या दिवसाला सुरुवात, न करूया कॉम्बॉक्सला सुरुवात. पहिला चेंडू हलक्यातनं खेळताना पाहायला मिळतोय, एक न धावफलक आकार घेईल, संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतोय एक चेंडूच्या माध्यमातून. ईश्वर आणि हिमेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सरवली बी संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न, जाग्यात टॅप केला होता परंतु गोलंदाज मध्ये पुढे सरसावले होते, चेंडूच्या खाली कुठलीही धाव मिळणार नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हलीम पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरती, चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना 2 चेंडू मागे 1 धाव खर्च केली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षक थोडस मात्र बीट होताना पाहायला मिळतोय परंतु कुठलीही धाव मिळणार नाहीये. पुन्हा एकदा काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अलीच्या माध्यमातून, चूक चेंडू भेदक मारत 3 चेंडू मागे पाहायला मिळतोय. कशा रीतीने फलंदाजी केली जाईल पुढील चेंडूवरती, सराफाटचा वापर केला, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पूर्णपणे फलंदाजाला जखून ठेवला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. इकडे मात्र अप्रतिम तेज तर्रार, सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी हा येतोय चौकार. हिमेशच्या पाठ मधनं दर्जेदार 3 निर्धाव चेंडू नंतर चौथ्या चेंडूवर आक्रमकता होताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफल करते पाहायला मिळतात. पुन्हा पुढील बॉल सराफाटचा वापर केला, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवलं, थोडस मात्र मिसफील्ड होताना पाहायला मिळते परंतु कुठलीही धाव मिळणार नाही अंतिम चेंडूवरती. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ हा योग्य रीतीने समाप्त होताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफल करते पाहायला मिळतील. विकास बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामागे, समोर असेल ईश्वर पाहायला मिळतोय. अप्रतिम सराफाटचा वापर केला परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात होताना दुसऱ्या षटकाला काही कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतोय गोलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा पुढील बॉल टॅप केला, इकडनं मात्र चॉप केला परंतु इकडनं मात्र क्षेत्ररक्षण थोडस मात्र मिसफील्ड होताना पाहायला मिळतोय. इकडनं मात्र हिमेश मात्र 1 धाव कंप्लीट करेल, 1 धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफल करते पाहायला मिळतात. हिमेश स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय, बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा विकास पाहायला मिळेल सज्ज होताना तिसरा चेंडू हाताळण्याकरिता. सराफाटचा वापर केला, प्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. डेंजर इन कडे मात्र थ्रो केला होता परंतु कुठलीही धाव मिळणार नाही. इकडे मात्र चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना आतापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वन्स अगेन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना इकडे मात्र प्रतिम फटका खेळला, 1 धाव मिळेल का हे देखील पाहणं योग्य असेल. इकडनं मात्र प्रेमच्या हातात मात्र चेंडू मात्र मिसवताना पाहायला मिळतोय. गॅदर करतो आलेला नाही, रनआउटची संधी घातक ठरू शकली असती परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट होईल का आता मात्र हिमेशला मात्र मागे नवीन खेळाडू मनीष पाहायला मिळतो बॅटिंग साठी दाखल होताना सरवली बी संघाच्या माध्यमातून. मनीष मोरे उमरच्या मैदानावरती देखील खूप चांगला खेळ सरवली बी संघाने दाखवला होता. सराफाटचा वापर केला, प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला 1च धाव मिळेल, मनीषने अकाउंट मात्र ओपन करताना पाहायला मिळते. अशा रीतीने 2 षटकाचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती 1 विकेट तंबूत परतले गेले, नो स्कोर आहे. इकडे मात्र कुठलीही धाव मिळणार नाही, 7 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर.
अभिषेक केनी बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल तिसऱ्या षटकाकरिता. तिसरं षटक कशा रीतीने हाताळलं जाईल, कर्णधार आहे समोर, कर्णधाराची भूमिका अदा करेल का हे देखील पाहणं योग्य असेल. इकडनं माझा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होताना पाहायला मिळत नाही. चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा पाहायला मिळतो, निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने देखील तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात होताना इकडनं मात्र चेंडूला मात्र सोडून दिलाय डाव्या स्टेजच्या बाहेर. पंच आमच्याकडे बघताना इट इज वाईट बॉल, खराब चेंडूचा सिग्नल देताना. अप्रतिम फटका खेळलाय, थोडस मध्ये मी स्पीड होता पाहायला मिळते. एक धाव मिळेल, एक न धावफला पुन्हा एकदा आकार घेईल. 9 या अंकांवरती पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना अभिषेकच्या माध्यमातून एक स्क्वेअर चेंडू हाताळलाय. 2 चेंडू मागे 2 धावा खर्च केल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना थोडस लेफ्ट आर्म बॅटर साठी पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका खेळलाय, इकडे मध्ये रनआउटची संधी असेल परंतु गचाळ थ्रो पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक विकासच्या माध्यमातून थोडस मध्ये गचाळ थ्रो पाहायला मिळतोय. इकडे म्हटलं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होताना पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वन्स अगेन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, जरा बॅटचा वापर केला. प्रतिम दर्जेदार नेत्रदीपक चौकार. चौदा धावा फलकर्ती पाहायला मिळतील. अंतिम चेंडूचा खेळ उर्वरशेष असेल तिसऱ्या षटकातील. इकडे लेग ब्रेकचा मारा केला प्रतिम, त्या चेंडूला वेट अँड वॉच, त्यानंतर चेंडूला पाहिलं आणि चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषेच्या बाहेर. या बॉल वरती देखील धावा मिळतील 4. इकडनं मात्र बॅक टू बॅक 2 चौकार मारताना पाहायला मिळतोय. ईश्वर अप्रतिम कर्णधाराची भूमिका अदा करताना सरावली पी संघाच्या माध्यमातून 18 धावा धावफल करते पाहायला मिळतील 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिलं अंतिम षटक डेट ओव्हर स्पेशलिस्ट असेल, हाणामारचं षटक असेल. हाणामारचं षटक कुठला गोलंदाज येईल आपल्या बॉलिंग मार्क वरती आकाश पाहायला मिळतोय. डेट ओव्हर स्पेशलिस्ट साठी हाताळताना दीपक इले संघाच्या माध्यमातून. दीपक 11 यादव नगर भोसर ही टीम पाहायला मिळते. फिल्डिंग साठी बॅटिंग साठी सरवली बी. मनीष कशा रीतीने खेळ करेल, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना अक्षय, आकाश क्षमस्व. गुलातला बॉल सरळ पॅडचा वापर केला. इकडे रनआउटची संधी असेल आणि इकडे मात्र रनआउटची संधी मात्र गमावली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जर रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला मनीषला देखील माघारी परतवलं असतं, परंतु असं काही चित्र मैदानी शाप मध्ये पाहायला मिळालं नाहीये. एक ना धावफलक आकार घेईल 19 अंकांवरती पाहायला मिळतोय. इकडनं मात्र नो चेंडू, परंतु इकडनं मात्र स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली, म्हणायला हरकत नाही. ईश्वरला मात्र बाद व्हायला लागेल. बॉक्स क्रिकेट मध्ये षटकार मारला की फलंदाज बाद असतो. फुलटॉस बॉल स्लोवर फुलटॉस. इकडनं मला थोडस मात्र गचाळ क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इकडनं मात्र एफर्ट देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. इकडनं मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमकता फलंदाजी पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. धावा पाहायला मिळतात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. इकडे मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतो. इकडनं मात्र मयूरच्या बॅट मधनं अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चौकार 28 धावा धावफलक पाहायला मिळतात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 3 चेंडूचा खेळ उर्वरेषेस असेल अंतिम षटकातील. डेट ओव्हर स्पेशली इकडनं मात्र डेट ओव्हर मध्ये हाणामारी करताना पाहायला मिळते दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. 10 धावा खर्च केल्यात गोलंदाजी आकाश गोलंदाजाने.
इकडे मात्र गुगल पे मात्र पैसे केले गेले विघ्नेशच्या माध्यमातून. 32 धावा धावफलक पाहायला मिळतील. 32 रन द स्कोर गार्ड. 2 चेंडूचा खेळ उर्वरित असेल. 3.4चा खेळ योग्यरित्या समाप्त होताना पाहायला मिळते. थोडंसं मागे षटक हाताळताना पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. आकाश कशा रीतीने 2 चेंडू हाताळेल हे देखील पाहणं योग्य असेल. मयूरला मात्र मनीष थोडंसं कानमंत्र देताना 32 धावा धावफलक पाहायला मिळते. काय अप्रतिम सुरुवात होताना पाहायला मिळते. चार चेंडू 32 धावा धावफलक पाहायला मिळते. इकडे मात्र क्षेत्ररक्षणाला बदल करताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरती तयार होताना पाहायला मिळेल षटकातील 5वा चेंडू हाताळण्याकरता. इकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक इकडे मध्ये चुकी करताना पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि यष्टी रक्षकाला चेंडू मात्र गॅदर करता आलेला नाही. इकडनं मात्र 2 धावा मित्रांना पाहायला मिळतील. किंगफिशर आणि डीएनसीसी. किंगफिशर और डीएनसीसी टॉस के लिए आइए तुरंत. किंगफिशर और डीएनसीसी कैप्टन टॉस के लिए आइए टॉस बॉक्स पर. अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल पहिल्या इनिंगच्या डावातील. इकडे बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 1 धावफलक आकार घेईल. 35 या अंकांवर 36 धावांचा टार्गेट हा मात्र सेट करण्यात आले. जेव्हा आपण टॉस का बॉक्स देते युसुफ सरांचा आवाज पोहोचला जाईल. किंगफिशर और डीएनसीसी तुरंत टॉस के लिए आइए. देखिए ज्यादा वक्त नहीं लेना. तुरंत टॉस के लिए इनिंग ब्रेक हो चुका है. टॉस तुरंत किया जाएगा किंगफिशर और डीएनसीसी. वसीम के हाथों से टॉस किया जाएगा. मैच को एक तरफ किंगफिशर भीमनगर और एक तरफ डीएनसीसी नगर. चॉइस कॉल फर्स्ट ऑफ दिया जा रहा है और डीएनसीसी कॉल होगा. और टॉस किया जा रहा है. वसीम शेख कॉर्नर स्पिन किया जाएगा. टॉस का कॉल हेड का कॉल और हेड डीएससी टॉस में होती हुई. बहुत बहुत शुक्रिया वसीम. अब जाकर मंच पर विराजमान होइए. अमन टॉस आपने जीता. क्या लेना चाहिए? देखिए 4 ओवर के मैचेस बॉलिंग. कैसा लग रहा है टूर्नामेंट? और देखा जाए तो काफी जल्दबाजी में टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया. मैदान और विकेट के बारे में देखकर क्या लग रहा है? बहुत अच्छा टूर्नामेंट. 30,000 के लायक नहीं, इस पे 50,000 भी बैठा सकते थे. और सामने वाली टीम को कितने नंबर रोकना चाहेंगे? जिस तरह से किंगफिशर एक अच्छी टीम रही है पिछले 2-3 साल में अच्छा परफॉर्मेंस रहा है. हम जितना सोचेंगे उतना कम रन में रोकेंगे. और फील्डिंग और बॉलिंग हमारी अच्छी है तो हम सोचेंगे कम रन हो सके. आज पूरी टीम खेलती नजर आएगी. हाँ. तुषार टॉस गमावला. जरा टॉस जिंकण्याचा निर्णय काय असता? आमचा पण निर्णय फिल्डिंगच असती. मनाच्या विरोधामध्ये आपल्याला बॅटिंग करायची. तर या स्पर्धेमध्ये आता 2 सामने पाहिले असतील. किती धावण्याचा प्रयत्न असेल? आमचा जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न असेल. आता समोरची टीम पण चांगलीच टीम आहे तर मारू आम्ही जास्तीत जास्त जेवढे होतील तेवढे. आज पूर्ण खेळाडू पाहायला भेटेल संघामध्ये. दीपक टेंभुर्णे आहे खास स्पेशल बॅटर. हो आहे. आज आहे अवेलेबल आहे. तुम्ही जवळचे मित्र सुद्धा आहेत. बेस्ट ऑफ लक तुषार. बेस्ट ऑफ लक अमन. टॉस पासून न्यूज आहे की टॉस विन झाला डीएनसी संघाने प्रथमतः स्वीकार केला. शतर्षण आमंत्रण दिलं किंगफिशर भीमनगर संघाला. फलंदाजीसाठी आपण ऑनगोईंग मॅच कडे जिकडे असेल कौशिक राऊत मायक्रोफोनवर. धन्यवाद युसुफ सर. वेळ पुणे मॅचच्या दिशेने एक निर्धाव चेंडूमध्ये सेकंड इनिंगच्या डावाला होते सुरुवात. इकडे अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला होता. परत अप्रतिम फटका देखील पाहायला मिळतोय. चेंडू मात्र कव्हरच्या रिझल्ट ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. डिक्लेअर झूम मध्ये अर्थातच एकच धाव मिळेल. 100 माध्यमात दीपक इलेव्हन संघाचं श्री गणेश होताना पाहायला मिळते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव तो फलक पाहायला मिळते. आता मात्र समोर असेल अभिषेक पाहायला मिळतोय. इकडे मात्र स्लो बॉल चेंडू इन टू द गॅप.
गॅपला मात्र शोधून काढला, खोदून काढलाय आणि चेंडूला पाठवलाय अभिषेकच्या बॅट मधनं एक दर्जेदार चौकार. अभिषेकच्या बॅट मधनं एक खणखणीत चौकार येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफल करतो पाहायला मिळतं. अशाच रीतीने सुरुवात करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 36 धावाचा टार्गेट सेट केला 24 चेंडू मागे. सौरवली बीड संघ फिल्डिंग करताना, बॅटिंग करताना दीपक किलेवण संघ आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूची समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पुणे इथे गोलंदाज सज्जोतना ईश्वर. षटकातील पुढील चेंडू इकडनं मात्र व्हाईट बॉल. सर आमच्याकडे बोलताना इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या माध्यमातून धाव फलकावरती धाव पुन्हा एकदा ऍड केली जाईल. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू दुहेरी धाव म्हणायला हरकत नाही. रणनीती ठेवली गेली दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सरा बॅटचा वापर केलाय. चेंडूला मात्र अडवल्या गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अशाच रीतीने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ उर्वरित असेल पहिल्या षटकाच्या अखेरी. इकडे टॅप केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इकडनं मात्र यष्टी रक्षकाला चेंडू मात्र गॅदर करता आलेला नाहीये. इकडनं मात्र एक धाव मिळेल. 1च्या माध्यमातून धावफलकावरती धावा मात्र पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. 7 धावा अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. पहिल्या षटकातील अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळते. ईश्वर कर्णधार आणि भूमिका अदा करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अलीम स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. ईश्वर आपल्या बॉलिंग मार्क मध्ये पुन्हा एकदा सज्ज होताना अंतिम चेंडू हाताळण्याकरिता. आता मात्र 9 चेंडू हाताळला गेलाय. इनटू द गॅप मध्ये अलीच्या बॅट मधनं एक दर्जेदार नेत्रदीपक चौकार. धावा धावफल करतो पाहायला मिळतात. 9 चेंडू हाताळले गेले. 9+4 अशा रीतीने 5 धावा मिळाल्या. ईश्वर कशा रीतीने अंतिम चेंडू हाताळला जाईल. दीपक इले संघाच्या माध्यमातून टाळ्यांचा कडकड डगआउट मधून येताना पाहायला मिळतोय. अंतिम आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. हलक्यातरी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफल करते पाहायला मिळतात. ईश्वरने मात्र खूप आणि खूप महाग षटक हाताळलं गेलं म्हणायला हरकत नाहीये. 13 धावा धावफल करते पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर रनों की बात करें तो 10+3 13 रन हो चुके हैं स्कोर बोर्ड पे. दूसरी ओवर की पहली गेंद स्ट्राइक पर है हलीम. और आए हुए सभी क्रिकेट खिलाड़ियों प्रेमियों का मैं तहे दिल से हार्दिक स्वागत अभिनंदन करता हूं सऊदी चषक में. और अगली गेंद सीधा फील्डर के हाथ में. अच्छी फील्डिंग यहां पर. डॉट गेंद दूसरे ओवर की पहली गेंद और डॉट गेंद के रूप में आया है यहां पर. अगली गेंद का सामना हलीम बेहतरीन शॉट लगाना चाहते हुए आप में, लेकिन एक सिंगल जोन में जाते हुए 1 रनों के लिए. इसी के साथ स्कोर बोर्ड पर खिसकता हुआ रन 1. और स्कोर बोर्ड टोटल रनों की बात करें तो रन हो चुके 14. इस ओवर की तीसरी गेंद स्ट्राइक पर ब्रेक. और ये अगर कैच पकड़ते तो आउट हो सकते थे बैट्समैन. यहां पर डिक्लेयर जोन में जाते हुए नजर हटी, दुर्घटना घटी वाला हाल हो जाता था, लेकिन बॉलर पर ध्यान नहीं था.
साथ एक रन डिक्लेयर जोन में आते हुए स्ट्राइक पर हलीम। अगली गेंद का सामना, क्या इस गेंद पे चौका लगाएंगे क्या, देखने वाली बात होगी। अगली गेंद लगाना चाहते थे चौका, लेकिन डॉट गेंद के रूप में सिंगल छुड़ाया वहां पर। लेग बाई के रूप में एक रन आता हुआ, स्कोर बोर्ड धीरे से खसकता हुआ एक रनों के साथ। और रनों की बात करते स्कोर पर रन लग चुके 16। अगली गेंद, ओ यहां पर जले पे नमक छिड़कना जो कहा जाता है, नो था ना, नो प्लस 4, 5 रन, 5 रन यहां पर आते हुए और स्कोर बोर्ड इसी के साथ। +1, 21 रन हो चुके हैं। अगली गेंद अभिषेक, सिंगल यहां पर डाउन हो गया, सिंगल, एक रन चुराया उन्होंने स्कोर बोर्ड पर। और रनों की बात करूं तो रन लग चुके 22। स्ट्राइक पर हलीम, बहुत ही खतरनाक बैट्समैन है, जितना टाइम एक्सपेंड करते हैं क्रीज पे उतने खतरनाक इनकी बैटिंग होती जाती है। अगली गेंद सीधा स्टेट में, लेकिन फील्डर के हाथ में डॉट गेंद। और इसी के साथ ओवर की समाप्ति। रनों की बात करें 2 ओवर की समाप्ति के बाद रन हो चुके 22। डीजे नंतर 22 धावा धावफल करते पाहायला मिळतात। 11ची सरासरी मेंटेन ठेवली गेली 2 षटकामागे। राजू बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल। तिसऱ्या षटकामागे कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल, कमबॅक करेल का आपल्या संघाला, हे देखील पाहायला योग्य असेल। अभिषेक स्ट्राइक वरती पाहायला मिळते। बॉलिंग मार्क वरती राजू पुन्हा एकदा सज्ज, लेग ब्रेकचा मारा केला, प्रथम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। इकडनं मात्र निर्धाव चेंडूने सुरुवात, पहिल्या षटकाला देखील निर्धाव चेंडूने, दुसऱ्या षटकाला देखील निर्धाव चेंडूने आणि तिसऱ्या षटकाला देखील निर्धाव चेंडूने सुरुवात पाहायला मिळते। इकडे मात्र नो चेंडू हाताळला गेलाय, इकडे मात्र नो चे एक्स्ट्रा धावा मिळेल। धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 23 धावा फलकावरती पाहायला मिळतात। इकडे मोठा फटका खेळायचा प्रयत्न, अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतो। अभिषेकच्या बॅट मधनं एक चौकार पाहायला मिळतोय। सत्तावीस धावा धावफल करते पाहायला मिळतात। 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता असेल। चांगल्या रीतीने अभिषेक फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे हवी ठरतो गोलंदाजांवरती। इकडनं कशा रीतीने कमबॅक केलं जाईल सरवली बी संघाच्या माध्यमातून, हे देखील पाहणं योग्य असेल। सरवली बी संघ खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते। पुन्हा एकदा नो चेंडू सरा बॅटचा वापर केलाय, इकडनं मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, परंतु एक्स्ट्राची रन मिळेल धावफलकावरती 28 धावा। पुन्हा एकदा प्रति फटका पाहायला मिळतो इनटू दी गॅप, चेंडूला मात्र खोदून काढला आणि चेंडूला सरळ पाठवलं अभिषेकच्या बॅट मधनं। अभिषेक ब्रँडचा ब्रँडेड चौकार।